मंडळी, राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया काल पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला होता. 5 फेब्रुवारी रोजी होणारं मतदान काल 7 फेब्रुवारी रोजी पार पडलं, तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली. दरम्यान काही अपवाद वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं देखील पाहायला मिळालं. या निवडणुका पार पडल्यानंतर या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. म्हणूनच माध्यमात आलेल्या एक्झिट पोल्स नुसार ज्या 12 जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या, तिथे नेमके काय अंदाज वर्तवण्यात आलेत, कोणाच्या किती जागा निवडून येऊ शकतात, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला तर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालंय ते अगोदर जाणून घेऊयात. तर बघा, रायगडमध्ये 69%, रत्नागिरीमध्ये 55%, सिंधुदुर्गमध्ये 62%, पुण्यामध्ये 68%, साताऱ्यात 67%, सांगलीमध्ये 69%, कोल्हापूरमध्ये 74%, त्याचबरोबर सोलापूरमध्ये 65%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 72%, परभणीमध्ये 74%, धाराशिवमध्ये 65%, तर लातूरमध्ये 63% इतकं मतदान झालेलं पाहायला मिळालंय. साम टीव्ही या वृत्तसंस्थेचा एक्झिट पोल सध्या समोर आलेला आहे. या रिपोर्टनुसार कोणी कुठे बाजी मारली आहे, 12 जिल्हा परिषदेत कोणाला किती जागा मिळतील याचाच अंदाज व्यक्त करण्यात आला. यानुसार रायगड जिल्ह्यात एकूण 59 जागांवर मतदान झालं. त्यात भाजपला 17, शिंदे शिवसेनेला 25, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 11, ठाकरे सेनेला 2, काँग्रेसला 2, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0, शेकापला 2 अशा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. एकूणच ही सगळी आकडेवारी बघता रायगड जिल्ह्यात शिंदेची शिवसेना बाजी मारणार असं दिसत आहे. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 56 जागांसाठी मतदान झालं. त्यामध्ये भाजपला 6, तर शिंदे सेनेला 30, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 9, ठाकरे सेनेला 10, काँग्रेसला 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचं या एक्झिट पोलच्या आकड्यांवरून समजतंय. म्हणजेच एकूणच रत्नागिरीमध्ये सुद्धा हा निकाल शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने झुकणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 50 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये भाजपला 21, शिंदे सेनेला 13, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0, ठाकरे सेनेला 8, मनसेला 6, काँग्रेसला 0, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0 अशी आकडेवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून समोर आली आहे. आणि इथं भाजप 21 जागा जिंकत बाजी मारेल असं या आकडेवारीतून दिसत आहे. यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 73 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एक्झिट पोल्स नुसार भाजपला 20 जागा, शिंदे सेनेला 10 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांना मिळून 29 जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर ठाकरे सेनेला 2, काँग्रेसला 1 जागा मिळू शकते असं आकडेवारीमधून समोर आलंय. आणि एकूणच ही आकडेवारी बघता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार असं दिसत आहे. यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 65 जागांसाठी निवडणूक पार पडली. एक्झिट पोल्स नुसार भाजपला 36 जागा, शिंदे सेनेला 11, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 13 आणि ठाकरे सेनेला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. त्याचबरोबर काँग्रेसला देखील इथं एकही जागा मिळणार नसल्याचं दिसत आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3, तर अपक्षला 2 जागा मिळताना दिसत आहेत. आणि ही आकडेवारी पाहता सातारा जिल्ह्यात मात्र भाजप आघाडीवरती असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. आणि इथं भाजपची सत्ता असू शकते असा अंदाज वर्तवला जातोय. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला जर निकाल आपण पाहिला तर इथे एकूण 61 जागा होत्या. त्यामध्ये भाजपला 25, शिंदे सेनेला 4, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 5, ठाकरे सेनेला 0, काँग्रेसला 14, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 11 आणि इतर 2 अशी आकडेवारी समोर आली आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये देखील भाजपने बाजी मारलेली दिसते. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 68 जागा होत्या. यामध्ये भाजपने 13, शिंदे सेनेने 14, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 10, ठाकरे सेनेने 0, काँग्रेसने 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 3, जनस्वराज्य शक्तीने 6 आणि इतरने 8 जागा मिळवल्या आहेत. आणि एकूणच इथला निकाल बघता शिंदे शिवसेना इथे आघाडीवर असल्याचं दिसत आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 68 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एक्झिट पोल्स नुसार भाजपला 36, शिंदे सेनेला 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10, काँग्रेस आणि ठाकरे सेनेला इथं एकही जागा मिळताना दिसत नाहीये. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 9, सांगोला विकास आघाडीला 2, करमाळा विकास आघाडीला 4 जागा मिळताना दिसत आहेत. आणि एकूणच ही आकडेवारी बघता इथे सुद्धा भाजपची सत्ता येऊ शकते असा एक्झिट पोल्स नुसार अंदाज व्यक्त केला जातोय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 63 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये एक्झिट पोल्स नुसार भाजपला 26, शिंदे सेनेला 20,
राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8, ठाकरे सेनेला 6, काँग्रेसला 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 0, MIM ला 1 जागा मिळू शकते असं आकडेवारी समोर आली आहे. आणि ही आकडेवारी बघता इथे सुद्धा भाजपच आघाडीवर आहे असं दिसत आहे. यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 55 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये भाजपला 22 जागा, शिंदे सेनेला 11 आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. ठाकरे गटाला 14, काँग्रेसला 3 आणि शरद पवार गटाला 4, अपक्षला 1 जागा मिळताना दिसते. आणि ही आकडेवारी बघता इथे सुद्धा भाजपकडेच सत्ता जाऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 59 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. त्यामध्ये भाजपला 20, शिवसेनेला 3, अजित पवार गटाला 8, ठाकरे गटाला 1, काँग्रेसला 21 तर शरद पवार गटाला 2 जागा मिळताना दिसत आहेत. त्यासोबतच वंचितला 1 आणि अपक्षला 3 जागा मिळताना दिसत आहेत. एकूणच ही सगळी आकडेवारी बघता लातूर जिल्ह्यामध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच लढत रंगताना दिसतीये. या आकडेवारीनुसार काँग्रेस फक्त एका जागेने भाजपच्या पुढे आहे. यानंतर सर्वात शेवटी परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 54 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये भाजपला 21 जागा, शिंदे सेनेला 8, अजित पवार गटाला 14, ठाकरे गटाला 5 आणि काँग्रेसला 4 तर शरद पवार गटाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. त्याचबरोबर इतर रासपला 1 आणि वंचितला 1 जागा मिळताना दिसतेय. आणि एकूणच ही आकडेवारी बघता भाजप इथे बाजी मारेल असं चित्र आहे. म्हणजे या एक्झिट पोलची आकडेवारी पाहता कोकण भागात रायगड आणि रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुसंडी मारणार असल्याचं दिसत आहे. तर सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर यासारख्या महत्वाच्या जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसतंय. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये महायुती ही बहुमताकडे झुकते आहे. तर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आता नक्की विजय कोणाचा होणार हे निकाल लागल्यानंतरच कळेल. पण या निकालांच्या अंदाजांबाबत, एक्झिट पोल्स बाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बाहेरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.